मी ठरवते की रोज लॉंग व्हिडिओ शूट करणार आणि तो पोस्ट करणार. सकाळी सकाळी उठलं की माझ्यामध्ये खूप जास्त मोटिवेशन असतं आणि ते मोटिवेशन निम्मा व्हिडिओ बनवला की कुठं गायब होतं माहीत नाही. आता रोज ठरवते आणि माझ्याकडे टाईमही असतो बरं का मुलं स्कूलमध्ये गेल्यावरती. पण काय होतं मलाच काही कळत नाही. मी खूप जास्त आळशी आहे असं मला वाटतं. सकाळी सकाळी मुलांना स्कूलमध्ये पाठवलं होतं. इथं मी कपडे काढत होते. माझी अंघोळ वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि घरातलं पण बऱ्यापैकी काम आवरलेलं होतं. आता शेवटी पावसाने पुण्याला तोंड दाखवलंच म्हणायला हरकत नाही आहे आणि काल पाऊस पडून गेला होता. त्यामुळे आजचं वातावरण मस्त होतं. एकाच दिवसामध्ये उन्हाळ्याचा पावसाळा झाला होता. नाहीतर किती गरमी सहन केली आहे ना. आता तुम्हाला दाखवते की इथं माझ्या गॅलरीमध्ये हे एक छोटंसं कारल्याचा वेल आहे जो की खूप छोटा होता आणि त्याचं एक ईदभर किंवा 2 ईद असेल तेव्हा मी त्याचा शेंडा तोडला होता आणि त्याला खूप सारे फाटे नवीन फुटले होते. आता पाऊस पडल्यामुळे झाडं पण तरतरी आली झाडांना जराशी आणि आज असे 2 गुलाबाची फुलं उमलली होती. नाहीतर जनरली माझ्या उन्हाळ्यामध्ये फुलंच उमलली नाही. त्यानंतर हा आहे पुदिना सहज लावून दिला होता उन्हाळ्यामध्ये. येतोय की नाही माहीत नाही पण तो मस्त आला होता. असा कच्चा पुदिना ना मी म्हणजे जेव्हा गॅलरीमध्ये येईल तेव्हा असं मी खात असते. ह्याने काय होतं माहिती आहे का, माउथ फ्रेशनर म्हणून हे काम करतं पुदिना. म्हणजे समजा आपण काही खाल्लं आहे आणि त्याचा वास येतो, बऱ्याच जणांच्या तोंडाचा वास येतो, तर त्याच्यासाठी तुम्ही जर पुदिन्याची पानं खाल्ली ना तर तो माउथ फ्रेशनरचं काम करतो. त्याने तोंडाचा वास वगैरे येत नाही. आणि हा पुदिना एवढा भारी आला आहे ना, मस्त आला हा एकदम. आणि तसाही त्याचे हेल्थ बेनिफिट भरपूर आहेत. त्याच्यामुळे असं खायलाच पाहिजे. पुदिना, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर असे बरेचसे गोष्टी मी कच्च्या खात असते. आणि ही मिरचीची काही रोपं आहेत त्यांना आता सुंदर सुंदर मिरच्या यायला लागल्यात. ही बेडगी मिरची आहे. एकदा मी शेजवान चटणी बनवली होती तेव्हा त्या बेडग्या मिरचीतलं बी बाहेर काढलं होतं. ते कुठं टाकायचं म्हणून मग मी या कुंडीमध्ये मोठं बकेट आहे हे, याच्यामध्ये वरती याचं झाड आहे. पाऊस येतोय ना. हां एक मिनटं. जायचं टिफिन फिनिश केला. अरे वा गुड गर्ल. चल मग जाऊ आता. सगळं शीट भिजलं बघ इशू आता. सगळं शीट भिजलं ग. वाव, ही नोटबुक पूर्ण फिनिश केला. आवडलं तुला? लाडू का नाही खाल्ला हा? तुटू द्यायचं, खाऊन घ्यायचं ना. ओ, आवडला तुला रोल? गुड गर्ल. आज पहिल्यांदा टिफिन फिनिश केला इशू तू. ते आपलं घरातलंच बुक आहे बाळा. हे दिलं का टीचरने तुला? दिलंय. वा, 1 2 पण लिहिलंय तू. हुशार झाली गो तू. पाऊस कसा आला ना. काय काय केलं स्कूलमध्ये आज? काय शिकवलं? 1 2 अजून ABCD शिकवली. बोल बरं. स्कूलमध्ये नाही, घरी पण बोलायची असती. हो, मग जास्त प्रॅक्टिस होत असती ना. बोलती का? हा, सांग ना, बोलती का? थांब, ID कार्ड काढून ठेवते मी. बोलती का? मी हेल्प करू तुझी? येस, गुड गर्ल. आज केस सोडले नाही ना तू? नाही. अरे वा, गाडीवर सगळे केस हे झाले ना. अरे एक हे निघाली बघ, ह्याची निघाली. जाऊ दे, असू दे, आपण लावू. नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. तर इशूला घ्यायला स्कूलमध्ये गेले होते आणि गाडी पार्क केली आणि लगेच एकाच मिनिटामध्ये पावसाला सुरुवात झाली. आणि पावसाचा जोर पण खूप जास्त होता. म्हणजे एवढा असा टपाटप टपाटप मोठाले थेंब आले आणि पाऊस आला.
मग तिला घेतलं आणि थोड्या वेळ 1-2 मिनटं फक्त उभा राहिले आणि त्यानंतर लगेच पाऊस गेला. फक्त गाडी ओली करण्यापुरता पाऊस आला. त्याच्यानंतर मग मी बाहेर निघाले, म्हणजे रोडला लागले घराच्या रस्त्याला. पाऊस गायब, तिथं एकही थेंब पडलेला नव्हता. फक्त इशूच्या स्कूलपाशीच पाऊस आला होता आणि रस्त्याला अजिबात पाऊस नाही. तर आता आम्ही स्कूलमधून आलेलो आहेत आणि स्कूलमध्ये काय काय झालं, टिफिन फिनिश केला का नाही, हे सगळं ते आल्यावर लगेच सांगते. इशूला स्कूलमध्ये जायला ना खूप जास्त मज्जा येते. म्हणजे 8-10 दिवस झालाय तिचं स्कूल चालू होऊन, पण ती असं एकही दिवस स्किप केला नाही आणि तिने एकही दिवस स्किप केला नाही किंवा ती असं कधी बोलतही नाही की आई मला नाही जायचंय म्हणून. सकाळी मस्त मज्जात उठते. 10 वाजता उठणारी पोरगी 7:30 वाजता उठते आणि तिचं म्हणजे मीच आवरून देते, पण ती उठती मज्जामध्ये. असं तेच जास्त महत्त्वाचं आहे. एकही दिवस ती रडली नाही आहे स्कूलमध्ये नाही जायचंय म्हणून. पहिल्या दिवशी तेव्हा जी स्कूलमध्ये गेली होती ना, तेव्हा तिने बॉटलमधलं एकही थेंब पाणी पिली नव्हती. हा ना इशू? आता पिती ना? हो आता पिती. तिला आता सांगितले, तिच्या टीचरला पण मी सेकंड डेला लगेच सांगितलं की ती पाणीच पिली नाही ब्रेकफास्ट केला तरी पण. टीचर सांगतात का पाणी प्यायला? तुला टिफिन कोण खोलून देतं? तूच खोलते? अरे वा. एकदा ABCD बोलून दाखव. मग तुला नवीन नवीन कपडे घ्यायचे आज. तुझा बर्थडे आहे ना? कधी? मग आता कपडे घ्यायचे ना तुला बर्थडेला? कसे घ्यायचे ग? चल आपण ड्रेस चेंज करू. कसं वाटतंय? छान आहे मॅडम. थोडं ते कमरेला हा करून कमरेला करता येईल. शॉप करून देऊ ना. आता 2-4 दिवसांनी इशूचा बर्थडे येतोय म्हणून मग आम्ही तिच्या कपड्यांची खरेदी करायला आलो होतो आणि तिच्यासोबत मुलालाही कपडे घ्यायचे होते. आता तिला खूप सारे कपडे ट्राय केले आणि ती मस्त एन्जॉय करत होती. तिला हा वाला ड्रेस खूप जास्त आवडला कारण याच्या खाली स्कर्ट होतं आणि तिला स्कर्ट आवडतं. पण याचा मला टॉप काहीसा आवडलाच नव्हता आणि तो वरचा जो टॉप होता ना हिला सुंदरही दिसत नव्हता. हा वाला ड्रेसला खूप जास्त सुंदर दिसत होता, पण याच्यामध्ये तिची साईजच अवेलेबल नव्हती. कॉर्डसेट सारखा होता. त्यानंतर काही डेनिमचे जॅकेट वगैरे बघितले जे की सुंदर होते आणि तिलाही छान दिसत होते. खूप सारे कपडे तिला ट्राय करून बघितले आणि खूप सारा ढिगारा घातला होता. त्याने खूप सारे कपडे दाखवले दुकानामध्ये. अजिबात गर्दी नव्हती त्याच्यामुळे एकदा निवांत बघता आलं. त्यानंतर म्हटलं की चला थोडासा व्हिडिओ शूट करून घेऊया. मिस्टरांना म्हटलं थोडीशी स्माईल द्या, तर त्यांची स्माईल ही अशी काहीशी आहे. म्हणजे एवढंच हसतात ते, याच्या पलीकडे जास्त नाही हसता येत त्यांना. आणि त्यानंतर इशूला मी खूप सारे कपडे ट्राय करायला लावले. त्यानंतर तिला हा जास्त आवडला आणि तिची पोज बघा ती कशी पोज देते. ओ हा मस्त दिसतोय. मुलांना भूक लागली होती, मग घरी येताना पोटोबा केला कारण शॉपिंग करायला खूप जास्त वेळ लागला. 2-2.5 तास फक्त उभा राहावं लागलं. त्यामुळं मग पोटोबा केला आणि आभाळ असं काहीसं आलं होतं. असं वाटत होतं पाऊस येईल की काय आणि मग घरी आलो. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या.